ज्या पद्धतीने तिकडे निकीचा वावर आहे ना घरामध्ये, ते बघून मला बिलकुल आवडत नाही. कारण की ज्या पद्धतीने ती त्रास द्यायचा प्रयत्न करते ना, या कॅप्टनला म्हणजे अंकिता प्रभू वालावलकरला म्हणजेच आपली कोकण हार्टेड गर्लला. कारण की ज्या पद्धतीने तिकडे आपल्याला कालच्या एपिसोडमध्ये बघायला मिळालं होतं, की जे ग्रुप बनवले होते त्यानंतर नॉमिनेशन टास्क झालं. त्यांनी तिकडे एक आपली आर्या आणि जान्हवी त्या दोघांना 30-30 हजार एक्स्ट्रा रुपये मिळाले. ते रुपये घेऊन त्यांना काहीतरी गोष्टी घ्यायच्या होत्या. त्या फक्त 2 जणांसोबत शेअर करू शकत होत्या त्यामुळे ते जान्हवीनी चिकन घेतलं होतं आणि हे चिकन घेतलेलं असताना त्यांनी शेअर केलं होतं फक्त अरबाज सोबत आणि जो आपला वैभव आहे त्यांच्यासोबत. नंतर तिकडे आज आपल्याला गोष्ट बघायला मिळाली की ती जी आहे निक्की ती डायरेक्टली ओपनली तिकडे खाते ती चिकन जे काही जान्हवीनी बनवलेलं आहे किंवा कोणीही बनवलेलं आहे ते जसं की अलाउड नाहीये. ते तर सर्वात मोठं ते रूल्स ब्रेक करते तर आहेच. त्यानंतर आपल्याला बघायला मिळाली गोष्ट की ज्या पद्धतीने ती बेडरूम मधून तो अरबाज त्या निक्कीला अडवत होता ना, ती तिला बाहेर जाऊ देत नव्हता. तर ती पटकन गेली आणि तिला काय करायचं होतं ते आपल्याला माहित नाहीये. ती जाते मस्तपैकी कॅप्टनचं जे टॉयलेट आहे वॉशरूम आहे ते यूज करते आणि बाहेर येते. त्यानंतर वर्षाताई तिला बोलतात हे चुकीचं केलंस किंवा अंकिताला तिने सांगतात की बाबा बघ तुझं तू नसताना इकडे त्यांनी ते यूज केलेलं आहे. तर त्या पद्धतीने अंकिता तिला उत्तर देते ना की हे बघ बाई आता मी कॅप्टन आहे म्हणून तुम्ही हे मुद्दाम करायचा प्रयत्न करा असेल तर करा, पण वेळ आमची पण येणार आहे जेव्हा तुम्ही कॅप्टन असाल ना तेव्हा बाकीचे घरातले लोक देखील करणार नाहीत. कारण की ह्यांच्या ग्रुपमधले 5 जण खरंच हे नाही काम करत आहेत. हे आपलं आपलं स्वतःचं काहीतरी टाइमपास करायचा प्रयत्न करतायत. पण जेव्हा ह्यांच्यातला कोण कॅप्टन होईल ना या 5 जणांमधला त्यानंतर हे जे 10 जण आहेत ना बाकीचे त्यांनी काम नाही केलं ना तर मग हिला समजेल की नेमकं काय करायचं. तर हिला कळत नाहीये ह्या निक्कीला उगीच रूल ब्रेक करायचा म्हणून काहीही करायचं. पुन्हा म्हणते ती की बिग बॉसला मी नाही म्हणजे कोणाला मी नाही घाबरत, जा काय करायचे ते कर. नंतर अंकिता एक खूप छान सुंदर गोष्ट बोलते की यार हिला काय बिग बॉसने दत्तक घेतलंय का. खरंच मला प्रश्न आहे बिग बॉसला की खरंच तुम्ही तिला दत्तक घेतलंय का. ज्या पद्धतीने ती सगळे रूल्स तोडते, ती टीआरपी देते तुम्हाला, याचा तुम्ही तिच्या कुठल्याही गोष्टी सहन करणार का. तर असं नाही चालत. तिला जरा दाब द्या. ज्या टायमाला ती चुकते त्या टायमाला तिला शांत करायचा प्रयत्न करा. जागच्या जागी नाही त्या वेळेला तुम्ही तुमच्या ज्या बायका आहेत म्हणजे बिग बॉसच्या बायका जान्हवी आणि आर्या यांच्यासोबत तुम्ही खेळायचा प्रयत्न करता. ते तुम्ही लगेच त्यांनी काय बोलले की लगेच त्याच्यावर तुम्ही उत्तर देता. पण ह्या अशा ज्या चुका होतात त्या तुम्ही कॅप्टनवर सोडून देता किंवा त्या निक्कीच्या बाबतीत आलेली गोष्ट तुम्ही सोडून देता, जान्हवीच्या बाबतीत आलेली गोष्ट ती सोडून देता तुम्ही. असं का त्यांच्या चुकांवर तुम्ही तिथं स्पष्टपणे का नाही बोलत. संपूर्ण महाराष्ट्राला या गोष्टी आवडत नाहीयेत. ह्या टीआरपी साठी तुम्ही या गोष्टी करू नका. पण एक नॉर्मली एक प्रॉपरली शो चालला पाहिजे ना. उगीच निगेटिव्ह रोल दाखवायचे म्हणून काहीही करायचं ते मला तरी आवडत नाही ना महाराष्ट्रातल्या जनतेला आवडत असेल. मित्रांनो तुमचं काय मत आहे. ही जी नियम तोडते निक्की सगळ्या गोष्टीतल्या ते तुम्हाला पटतायत का की नाही पटत नक्की मला कमेंट करून सांगा. कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं आहे. मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.